टॉपिकचं लास्ट पॉईंट बघा. काय पॉईंट? अप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू दी स्विचिंग सर्किट. जे आता आपण जे सगळे कन्सेप्ट झाले होते तो टू टेबलवर होते. आता लॉजिकचं अप्लिकेशन्स कुठं करायचे आपण बघूया. हे झाल्यानंतर एक टेबल असतं, त्या टेबलवर बाकीचे एक्झाम्पल आपल्याला यायचं आहे. स्विचिंग सर्किटसाठी पहिल्यांदा तो सर्किट डायग्राम तुम्ही ड्रॉ करताना आपल्याला स्विच लागणार. स्विच म्हणजे कसं, हे आपल्याला टर्न ऑफ करायचं असतो करंट. मग टर्न ऑफ करण्यासाठी टू स्टेट डिव्हाइस पाहिजे. ते एकदा ऑन किंवा एकदा ऑफ करण्यासाठी म्हणजे कंट्रोल करण्यासाठी स्विच लागतो. मग स्विचेस आपल्याला S1 S2 S3 S4 असं दाखवतात. म्हणजे स्टेटमेंट समजा P असेल तर आपण S1 म्हणायचं, Q असेल S2 म्हणायचं, R असेल S3 म्हणायचं. समजा निगेशन Q जर असेल तर तो आपल्याला S1 डॅश, निगेशन Q जर असेल तर S2 डॅश असं आपल्याला म्हणायचं असतं. म्हणजे दोन स्टेट आहेत स्विचेसचे, एक क्लोज असतो आणि एक ओपन असतो. मग ज्यावेळी सर्किट स्विचेस क्लोज असतात त्यावेळी ऑन होतो. ऑन झाल्यानंतर करंट फ्लो होतो. मग त्याचा ट्रूथ व्हॅल्यू T or 1. आता आपल्याला सर्किट डायग्राम काढल्यानंतर आपल्याला त्याचा टेबल काढायचा असतो. त्याला टू टेबल म्हणायचे, त्याला स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल म्हणायचा असतो. मग त्यावेळी इन्स्टेड ऑफ T आपल्याला 1 लिहायचं असतं. मग F असेल तर आपल्याला 0 लिहायचं असतं. मग ज्यावेळी करंट फ्लो होतो त्यावेळी आपल्याला सर्किटमध्ये लॅम्प असतो, बल्ब असतो, तो स्टार्ट होतो म्हणजे लॅम्प क्लोज होतो. आणि दुसरं बघा, ओपन स्विच म्हणजे स्विच ओपन असतो. ज्यावेळी स्विच ओपन होते त्यावेळी तो ऑफ असतो. जर ऑफ असेल तर ट्रूथ व्हॅल्यू कंपल्सरी F किंवा 0 असतो. इन्स्टेड ऑफ F स्विचिंग टेबलसाठी आपल्याला 0 घ्यावा लागतो. जर ऑफ किंवा ओपन स्विच असेल तर लॅम्प आपल्याला क्लोज होणार नाही किंवा दिसणार नाही. टू टाइपची कनेक्शन करता येतो. एकदा स्विच पॅरलल मध्ये आणि एकदा स्विच सिरीज मध्ये. ते आपण बघूया. त्यातला पहिला भाग स्विचेस S1 आणि S2 कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे सिरीज आपल्याला घ्यायचं असेल तर असं घ्यायला पाहिजे. हे S1 आता सिरीज मध्ये घ्यायचं असेल तर समोर घ्यायचं. हे स्विच S. मग हे कनेक्ट करा. एक बॅटरी आहे आणि एक लॅम्प असतो तिथं. मग करंट असं स्टार्ट होईल ह्या टाइपने जर हे आपल्याला ओपन केले आहे. म्हणजे हे S1 S2 ही कशी स्टेटमेंट आहे बघायचं. इथे लिहायचं लेट P स्टेटमेंट P घेतो. द स्विच S1 इज क्लोज म्हणायचं. ज्यावेळी क्लोज करतो सर्किट पास होतो. आता दुसरं Q घेऊया. द स्विच S2 is closed. आता हे लॅम्प आहे, लॅम्प क्लोज. आता हे लॅम्प क्लोज होतो. म्हणजे ही सिरीज मध्ये जर असेल तर त्याचं रोटेशन कसं, म्हणजे हे जे लॅम्प आपल्याला क्लोज पाहिजे म्हणजे स्टार्ट पाहिजे, म्हणजे हे दोन्ही स्विच क्लोज पाहिजे. म्हणजे आपल्याला असं लिहायचं असतं P and Q लिहायचं असतो. समजा पॅरलल मध्ये जर असेल तर P or Q असतो. मग त्याचं आपल्याला इनपुट आउटपुट टेबल बघूया. इथे लिहितो इनपुट आउटपुट टेबल. मग त्याला आपल्याला स्विचिंग टेबल सुद्धा म्हणतात. स्विचिंग टेबल सुद्धा म्हणतात. हे P असेल आणि Q असेल. P and Q म्हणजे एक्झाम्पल काही टेक्स्ट बुक मध्ये T F F ब्रॅकेट मध्ये 1 1 0 0 दिले तर अकॉर्डिंग टू टेक्स्ट बुक आपल्याला 1 1 च घ्यावं लागतं. स्विचिंग टेबल जर असेल किंवा इनपुट आउटपुट टेबल जर असेल तर शक्यतो 1 1 घ्यायचं. म्हणजे जिथं T आहे तिथं 1 घ्यायचं आणि जिथं F आहे तिथं घ्यायचं 0 घ्यायचं. बघा मी कंप्लीट करतो पहिल्यांदा. आता Q पहिल्यांदा T F T F म्हणजे ब्रॅकेट मध्ये इथं T T F F लिहून ब्रॅकेट 1 1 0 0 लिहितात. तसंच लिहिण्यापेक्षा जर इनपुट आउटपुट टेबल जर असेल किंवा स्विचिंग टेबल जर विचारला तर तो डायरेक्ट 1 0 1 0 करा. म्हणजे डबल T साठी 1 1 घेऊया, F F साठी 0 घेऊया. म्हणजे आपल्याला माहिती आहे जर दोन्ही T असेल आणि असेल तर T बाकी सगळे F. जे 1 आणि 1 असेल तर उत्तर 1 येणार. अदरवाइज बाकी सगळे काय सांगा 0 येणार. हे त्याचा इनपुट आउटपुट टेबल तरी किंवा अजून त्याला स्विचिंग टेबल सुद्धा म्हणतात. आता पॅरललचे एक्झाम्पल. आता स्विच S1 S2 आर कनेक्टेड इन सिरीज. अगोदर सॉरी आता पॅरलल घ्यायला पाहिजे. अगोदर पॅरलल एक्झाम सिरीज घेतले आहे. आता पॅरललचं बघा त्यासाठी दोन स्टेटमेंट घ्यायला पाहिजे. म्हणजे दोन
P आणि Q घ्यायला पाहिजे. इथे लिहिलं स्विच S1 इज क्लोज्ड, Q काय द्यायचं स्विच S2 इज क्लोज्ड, लॅम्प L म्हणजे लॅम्प क्लोज. म्हणजे आपल्याला पॅरलल यायचं असेल तर फार सोपं आहे. पहिला स्विच त्याचं करंट असं करून घ्यायचं खाली, हे दुसरा स्विच झाला. मग तुम्ही इथनं बॅटरी जोडू शकता, इथं लॅम्प जोडू शकता. जर असं स्टेटमेंट केलं तरी चालतं, अदरवाईज तुम्ही असं घेतलं तर चालतं. हे दोन्ही स्विच असं पॅरलल आहे. हे स्विच S1 झालं, हे S2 झालं, हे सुद्धा S1 आणि हे S2. करंट असं फ्लो होतो. जर स्विच क्लोज जर झालं हे दोन्ही तुम्हाला कुठला करंट तो घ्या, हे दोन्ही खाली यायला पाहिजे. S1 चं खाली S2 यायला पाहिजे, मग हे पॅरलल असणार. समजा S1 चं पुढे S2 असेल तर सिरीज असणार. इथं लिहिले द स्विच S1 इज क्लोज्ड, Q द स्विच S2 इज क्लोज्ड, लॅम्प L म्हणजे लॅम्प क्लोज. हे बॅटरी इथं सुद्धा जोडतात, तिथं सुद्धा जोडतो बॅटरी, त्याचं काढायचं नाही. काही एक्झाम्पल मध्ये लॅम्प बॅटरी देत नाही, फक्त स्विच देतात, त्याच्यावरून आपल्याला सुद्धा काढता यायला पाहिजे. फक्त ह्याच्यावरती फोकस करायचं. S1 आणि S2 समोर असेल तर सिरीज असणार, 1 बाय 1 असं खाली येत असेल तर तो आपल्याला पॅरलल असणार आहे. त्याचं इनपुट आउटपुट टेबल PQ 1 1 0 0. आपल्याला सिरीज मध्ये जर असेल तर P आणि Q लिहितो आम्ही. जर पॅरलल जर असेल तर तो स्टेटमेंट कसं लिहितो सांगा. P or Q, हे P or Q इज इक्वल टू L म्हणजे लॅम्प. हे कधी होतो S1 S2 दोन्ही क्लोज असतील तर होतो. ज्यावेळी दोन्ही क्लोज होतील त्यावेळी लॅम्प स्टार्ट होतो, म्हणजे करंट सर्किट मध्ये पास होतो. म्हणजे P कसं द्यायचं 1 1 0 0 1 0 1 0. एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्ही T नाही लिहिलं चालते, पण कंपल्सरी 1 1 लिहायला पाहिजे इनपुट आउटपुट टेबल साठी. ट्रूथ टेबल साठी नव्हे. मग हे आपल्याला माहिती आहे ज्यावेळी दोन्ही F असतील तर F, बाकी सगळे ट्रू असतो. म्हणजे 1 और 1 म्हणजे 1, हे सुद्धा 1, हे सुद्धा 1. तर शेवट हे दोन्ही 0 असल्यामुळे याचं उत्तर काय सांगा 0. मग ह्या टाइपचे क्वेश्चन्स असतात. तुम्हाला क्वेश्चन्स का विचारतात शेवटच्या एक्सरसाइज मध्ये, तुम्हाला सर्किट डायग्राम देतात, त्याच्यावरून स्टेटमेंट तयार करा म्हणतात. स्टेटमेंट तयार झाल्यानंतर त्याचं इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल तयार करतात. मग ते क्वेश्चन झाल्यानंतर परत उलटा क्वेश्चन देतात, तुम्हाला स्टेटमेंट देतात, त्याच्यावर सर्किट डायग्राम तयार करा म्हणतात. आता 1.5 चं पहिलं एक्झाम्पल आपण बघू. 1.5 मधला जो एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल कसं आहे, तुम्हाला सर्किट डायग्राम दिले आहे. त्या सर्किट डायग्राम वरनं त्याचं स्विचिंग टेबल, सॉरी अगोदर त्याचं सिम्प्लिफाईड फॉर्म म्हणजे सिम्बॉलिकली कसं लिहितात ते आपल्याला लिहायला पाहिजे. ते लिहिल्यानंतर आपल्याला त्याचं ट्रूथ टेबल म्हणजे इनपुट आउटपुट टेबल काढावं लागतं. म्हणजे कसं आहे सर्किट डायग्राम काढून हे लिहायला भरपूर वेळ लागतो, त्यासाठी ॲडव्हान्सेस सगळे क्लिअर केले. मग 1 बाय 1 बघूया आपण. कसं आहे S1 ही स्विचला हे जे दोन स्विच आहेत हे आपल्याला पॅरलल मध्ये दिले. म्हणजे ह्या स्विचचा खाली जे असणारे जे स्विच आहेत ते सगळे पॅरलल असणार आहे. आणि हे दोन्ही एकमेकांना कसं आहे बघा, हे दोन्ही एकमेकांना सिरीज मध्ये आहे. हे दोन्ही ह्या S1 ला आपल्याला पॅरलल आहे, बरोबर आहे. मग इथं टोटल 3 स्विचेस आहेत. S1 म्हणजे P, द स्विच S1 इज क्लोज्ड. S2 म्हणजे Q, द स्विच S2 इज क्लोज्ड. हे जी नोटेशन तो आहे ते S3 म्हणजे R, द स्विच S3 इज क्लोज्ड. म्हणजे L म्हणजे काय लॅम्प क्लोज. हे जे आपल्याला बॅटरी दिली आहे इथे सुद्धा जोडतात, लॅम्प इथे सुद्धा जोडतात, ते महत्त्वाचे नाही. मेन हे पोर्शन महत्त्वाचे. हे कसं जोडलंय याच्यावर आपण सिम्बॉलिक फॉर्म कसं बघा, सिम्बॉलिकली इट इज गिव्हन बाय. हे कंपल्सरी लिहायचं असतो, असं तुम्ही लिहायचं नाही. पूर्ण स्टेटमेंट मध्ये तुम्हाला द्यावं लागेल. सिम्बॉलिकली इट इज गिव्हन बाय. पहिला स्विच S1 म्हणजे काय झाला P. हे स्विच S1 ह्या दोन्हीसाठी कसा बघायचा, ह्या दोन्हीसाठी आपल्याला तो पॅरलल मध्ये काय झाला ऑर लिहायचं, बरोबर. ऑर लिहा. मग हे ऑर झाल्यानंतर इथं जे दोन स्विच आहेत हे दोन्ही एकमेकांना कसं बघायचं, दोन्ही एकमेकांना सिरीज मध्ये आहे. म्हणजे S2 साठी आपण Q वापरतो, S3 साठी आपण R वापरतो. म्हणजे S2 आणि S3 आपल्या सिरीज मध्ये असल्यामुळे Q आणि R सिरीज मध्ये असतो. ज्यावेळी सिरीज येते त्यावेळी आपल्याला आयन असणार आहे, म्हणजे Q आणि R. ह्याच्यावरून आपल्याला उत्तर सुद्धा काढता येतं बघा. स्विच P म्हणजे S1 इज पॅरलल टू द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ Q आणि R. म्हणजे S1 हा S2 S3 च्या सिरीज कॉम्बिनेशनला पॅरलल म्हणून काम करतो. म्हणजे P और Q आणि R. त्याला 1 मार्क असतो हे लिहायला. आता 2 मार्काचं पुढचं टोटल हे 3 मार्कासाठी क्वेश्चन पडतात. क्वेश्चन कसा असतो, राईट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द सर्किट डायग्राम जे देतात ते सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं, त्याला 1 मार्क असतो. हे लिहून हे लिहायला 1 मार्क असतो. स्विचिंग टेबल काढायचं किंवा इनपुट आउटपुट. मग क्वेश्चन कसा असतो, इथं T T T T F F F लिहितात. म्हणजे तसं न लिहिता
स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल जर आला तर टी न लिहिता डायरेक्ट 1 1 लिहिलं तर चालेल. शक्यतो 1 1च वापरा. म्हणजे 3 स्टेटमेंट असेल तर कसं लिहायचं माहिती आहे. पहिल्या कॉलम मध्ये 4t 4f, दुसऱ्या कॉलम मध्ये 2t 2f, तिसऱ्या कॉलम मध्ये 1tf tf tf लिहायचं असतं. मग t म्हणजे 1 लिहायचं, f म्हणजे 0 लिहायचं. आता p बघा 4 आपल्याला t लिहायला पाहिजे, 1 1 1 1 लिहिले आणि पुढचं काय 4f लिहायला पाहिजे, 0 0 0 लिहिलं. q बघा tt f tt f. आता पुढचं r tf tf म्हणजे 1 0 1 0 असं लिहिले. म्हणजे कॉलम घ्यायला वेळ लागतो म्हणून ते अगोदरच सॉल्व्ह करून घेतलंय. म्हणजे पहिल्यांदा हे करून घ्यावं लागेल q अँड r. q अँड r म्हणजे कसं, q कॉलम आणि r कॉलमचं आपल्याला हे टेबल झाल्यामुळे डायरेक्ट काय अडचण नाही. मग अँडचं मीनिंग काय, दोन्ही t असेल तर t लिहायचं, म्हणजे दोन्ही 1 असेल तर 1 लिहायचे, बाकी सगळे 0 लिहायचे. आता 1 अँड 1 अँड 1 लिहायचं, 1 and 0 0 0 and 1 0 0 and 0 0 1 and 1 परत 1, बाकी सगळे काय सांगा 0. ह्या पोझिशन मधला आणि ह्या पोझिशन मधलं उत्तर काय येणार 1 येणार, बाकी सगळे काय येणार सांगा 0. आता लास्ट बघा p or q and r. ह्या कॉलम आणि हे कॉलम आपल्याला ऑर घ्यायचं. मग पहिल्यांदा हे आहे, मग p पहिल्यांदा हे बघायचं नाही, p or q and r. म्हणजे ह्या पहिला कॉलम आणि हे फोर्थ कॉलमचं आपल्याला ऑर घ्यायचं. ऑरचं मीनिंग काय, दोन्ही 0 असेल तर 0 लिहायचं, बाकी सगळे 1 लिहायचं. आता 1 or 1 आहे 1, 1 or 0 आहे 1, 1 or 0 आहे 1, 1 or 0 1, 0 or 1 हे सुद्धा 0. आता इथं सुद्धा 0, इथं सुद्धा 0, हे 0 येणार, इथं सुद्धा 0, इथं सुद्धा 0, हे 0 येणार, 0 or 0 हे सुद्धा काय सांगा 0. म्हणजे हे आपल्याला काढता येईल, याचं काय अवघड नाही. पण मेन इथं हे पॉइंट यायला पाहिजे. काय ही सिम्पली सिम्बॉलिकली आपल्याला यायचं असतं. तुम्हाला सर्किट डायग्राम दिले तर सर्किट डायग्राम हे लिहायला पाहिजे. ही 1 मार्कासाठी असतो, हे 3 मार्कासाठी असतो. ह्या टाइपचे क्वेश्चन्स फार अवघड नाही, सोपा आहे. हे मॅक्सिमम क्वेश्चन्स पडतात सर्किट डायग्राम वरून. ही पोर्शन तेवढं बघायचं. हे पोर्शन मध्ये काय बघा, 3 स्विच आहे, एक स्विच 2 स्विचला पॅरलल केले, दोन्ही स्विच एकमेकांना कसं आहे सिरीज मध्ये आहे. म्हणजे S2 आणि S3 या सिरीज मध्ये असून S1 ला काय केलं सांगा पॅरलल केले. एवढं लक्षात आलं की इनपुट आउटपुट सुद्धा आपले काढतात. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सर्किट डायग्राम दिले की S1 डॅश आहे, ही S2 आहे, इथे S1 आहे आणि S2 डॅश आहे, बॅटरी आणि लॅम्प दिली. म्हणजे टोटल 2 स्विचेस आहेत, त्याची 2 निगेशन स्विचेस आहेत, S1 S2 S1 डॅश S2 डॅश, म्हणजे टोटल 4 स्विचेस आहेत. म्हणजे P म्हणजे द स्विच S1 इज क्लोज म्हणायचं, Q म्हणजे द स्विच S2 इज क्लोज म्हणायचं आणि ते गडबड करायचं. निगेशन P म्हणजे निगेशन P जर असेल S1 ओपन असं म्हणायचं नाही, त्याचं डॅश द्यायचं. निगेशन P म्हणजे द स्विच S1 इज क्लोजच म्हणायचं. निगेशन Q द स्विच S2 इज क्लोज्ड. म्हणजे S1 डॅश जर आला तर तो निगेशन P म्हणा, S2 डॅश आला तर निगेशन Q लिहायचं. द रिअल म्हणजे लॅम्प क्लोज ही काय लिहिणे गरजेचं आहे, हे लिहिल्यानंतर सिम्बॉलिकली इट इज गिवन बाय. हे महत्त्वाचे आहे, आपल्याला सिम्बॉलिकली लिहिता आले नाही. इनपुट आउटपुट टेबल आपल्याला लिहिता येतं, याचं काय अडचण नाही. फक्त TF TF न लिहिता आपल्याला 1 0 1 0 लिहायचं. सिम्बॉलिक कसं लिहायचं हे बाकीचं काही लक्ष देऊ नका, हे थोडं मेन पार्ट आहे, हे थोडं बघायचं. मग हे दोन्ही स्विच एकमेकांना कसा बघायचं, पहिल्यांदा S1 डॅश आणि S2 हे दोन्ही एकमेकांना सिरीज मध्ये आहे. म्हणून इथे लिहिलेलं बघा, S1 डॅश म्हणजे निगेशन P आणि S2 म्हणजे Q. मग S1 डॅश इज अ सिरीज कॉम्बिनेशन विथ S2 आहे, देयरफॉर निगेशन P अँड Q असणार आहे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. आणि हे सुद्धा बघा S1 आणि S2 डॅश, S1 म्हणजे P, S2 डॅश म्हणजे निगेशन Q. P आणि निगेशन Q सुद्धा सिरीज मध्ये आहे, इथं लिहिलं आहे P आणि निगेशन Q. आता ह्या दोन्ही सिरीज मध्ये असणारे स्विचेस, हे दोन्ही सिरीज मध्ये असणारे स्विचेस, हे दोन्ही एकमेकांना कसं आहे, हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहे. म्हणून कॉम्बिनेशन लिहिताना कसं लिहायचं, पॅरलल. म्हणजे निगेशन P and Q इज अ पॅरलल विथ S1 सिरीज विथ S2 डॅश. हे जर आपल्याला लिहिता आलं तर इनपुट आउटपुट टेबल काय अडचण नाही. मग हे निगेशन P and Q इज अ पॅरलल कॉम्बिनेशन विथ P and निगेशन Q. मग त्याच्यावरनं आपल्याला स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल काढता यायला पाहिजे. याच्यावर जास्त फोकस करायचं नाही, कारण हे आले की येत येतो. मग P कसं द्यायचं 1 1 0 0, Q कसं द्यायचं 1 0 1 0 आणि निगेशन P याचं उलट द्यायचं 0 0 1 1, निगेशन Q 0 1 0 1. आता निगेशन P आणि Q, निगेशन P म्हणजे पहिल्याने घ्यायचं आणि Q घ्यायचं. अँडचं मीनिंग काय सांगा, दोन्ही 1 असेल तर 1, बाकी सगळे 0. इथं 1 पहिल्यांदा घ्यायचं 1 अँड 1 आहे 1, बाकी सगळे काय सांगा 0. हे टेबल तुम्ही कॉलम कंप्लीट झाला. आता पुढचा P आणि निगेशन Q, निगेशन P आणि निगेशन Q म्हणजे P आणि निगेशन Q. इथं बघा इथं 1 आहे, इथं 1 नाही, म्हणून 1, बाकी सगळे काय सांगा 0. आता इथं एक आली ना, त्या कॉलम मध्ये मला बसवता येत नाही. मग तुम्ही वहीमध्ये जर असतील तर हाय जर स्टेटमेंट लिहायचं चालते किंवा ये म्हणून
सॉल्व्ह केलं तर चालतं. ह्या दोन्हीचं ऑर घ्यायचं. ऑरचं मिनिंग काय, दोन्ही 0 असेल तर 0. इथं बघा की हे दोन्ही 0 आहे म्हणून 0 लिहायचं, हे दोन्ही 0 आहे म्हणून दोन्ही 0 लिहायचं. इथं 0 इथं 1 आहे म्हणून उत्तर 1, 1 आहे इथं 0 आहे म्हणून उत्तर 1. हे एवढं काय अवघड नाहीये. मग तुम्हाला फक्त ह्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये सिम्बॉलिकली लिहिता आले की समजा ह्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये. आता पुढचा जो 4 क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्यात फक्त मी सिम्बॉलिकली तेवढं सॉल्व्ह करून देतो, बाकीचं इनपुट आउटपुट टेबल तुम्ही सॉल्व्ह करायचं.